हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जवळ साड्यांच्या ब्लाऊजचं कलेक्शन घेऊन आलेली आहे. डिझायनर ब्लाऊज आहेत याच्यामध्ये. मी स्वतः शिवलेले आहेत आणि डिझाईन केलेले आहेत ब्लाऊज. तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. एक केळी आणि एक अंड वापरून मी रियासाठी पॅन्ट बनवत आहे. हा बघा pant. खेळतो गाडी गाडी हो तबडक तबडक घोडोबा. बघा मम्मीने पेड्यांचं मिश्रण बनवून तयार केलेलं आहे. अशा प्रकारे पेढे बनवत आहे. हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मी एकदम मजेत आहे. चला तर मग म्हटलं आज मी माझ्या ब्लाउजांची आणि साड्यांची घडी करत होती. तर मला एकदम असं वाटलं की चला माझ्या ब्लाउजांचं कलेक्शन आपण सर्वांसोबत शेअर करूयात. माझ्या ताईंसोबत सबस्क्रायबर केलेल्या ताईंसोबत शेअर करूयात. म्हणून मी माझ्या साड्यांच्या ब्लाऊजचं कलेक्शन घेऊन आलेली आहे. डिझायनर ब्लाऊज आहेत याच्यामध्ये. मी स्वतः शिवलेले आहेत आणि डिझाईन केलेले आहेत ब्लाऊज. तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. लेट गेट स्टार्टेड. त्याला पहिलं ब्लाऊज आहे. मी काही दिवसांपूर्वी शिवलेलं आहे ब्लाऊज आणि तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो केलं असणार आणि माझे व्हिडिओ बघितले असणार. तर आताच माझ्या भावाचा बर्थडे होता, तेव्हा मी ही साडी घातलेली, त्याच्यावर हे ब्लाऊज टाकलं होतं. हे नवीनच डिझाईन आहे ब्लाऊजच्या स्लीवची घेतलेली मी. हे बघा रोज डिझाईन आहे. ते ब्लाऊज वापरलं आणि धुतलं गेलंय, त्याच्यामुळे त्याच्या रोजची सेटिंग खराब झालेली आहे. हे बघा, हे नाही खाली चालले जातात. आता ते स्लीवची सेटिंग खराब झाल्यामुळे ते मी जे असेल ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय प्रॉब्लेम येतात शिवल्यानंतर पण ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट टाइम मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे, त्याच्यामुळे मला पण माहित नाही की हे ब्लाऊज असं स्लीव्ज असे होतील. शिवलं तेव्हा खूप छान असे रोज येत होते, पण आता काय माहिती हे वरतीच येतंय. काय प्रॉब्लेम झाला असेल याला, काय माहिती. हे मी स्लीवची उंची ना कमी ठेवली, त्याच्यामुळे याच्यावरती पेटल्स आहेत ना ते जास्त आलेले नाहीत, असे राऊंड राऊंड वाले. तर खूप छान येतं याच्यावरती पेटल्स. हे स्लीव्ज आहे. थोडीशी स्लीव वर ची लेंथ जास्त घेतली ना तर हे खूप मस्त असं रोज सारखं फुल दिसतं. आणि याच्यावरती मागे मी हा गळा घेतलेला आहे आणि याला बटन लावलेले आहेत. हा पंचकोनी पण नाही, पंचकोनी गळा आहे हा वरचा आणि खाली चौकोनी के असे खिडकी टाईप केलेले आहे. तुम्ही खिडकी म्हणू शकतात याला. छान दिसतो हा गळा पण. आणि पुढच्या साईडला गोल गळा आहे आणि हे फोर्टक्सचं ब्लाऊज आहे. हे बघा फोर्टक्स बेल्ट लावलेला आहे फोर्टक्सला पण. चला तर मग दुसऱ्या ब्लाऊजकडे जाऊया. हे ब्लाऊजचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. फुल ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे. यांचा मी फोटो लावून देईल किंवा तुम्हाला ब्लाऊजचे स्लीव्ज कसे शिवले आणि ब्लाऊज कसं पूर्ण कटिंग आणि स्टिच केलेलं आहे, हा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. ही आहे रफल स्लीवची डिझाईन होती. ही लेटेस्ट डिझाईन चालू आहे. ही मी याची थोडी उंची जास्त घेतली म्हणून हे खूप लांबपर्यंत आलेली. त्याच्यानंतर हा गोल गळा घेतलेला आहे. हे बघ कटोरीचं ब्लाऊज आणि याला स्लीवला लेस लावलेली. पुढचं ब्लाऊज आहे हे माझ्या देरच्या लग्नामध्ये हळदीला शिवलं होतं हे. आणि याला स्लीववरती लेस लावलेली आणि पफची स्लीव तेव्हा आलेली होती. हे कटोरीचं ब्लाऊज आहे आणि याला मागे पण लेस लावली आणि गोल गळा घेतलेला आहे. 2 लेस लावलेले आणि लटकन लावलेले आहे. उशीसारखं लटकन येते आणि त्यांना पण लेस लावलेली. मी बघा 2 लेस लावलेली. ही लेस वेगळी, ही लेस वेगळी. लेसला पण म्हणजे डिझाईन डीप गोल गळा. यांचे फोटो भेटले तर मी इथं किंवा इथं लावून देईन.
तुम्ही बघू शकता घातल्यानंतर छान दिसतात. हे आहे दुसरं ब्लाऊज. याचे स्लीव्ज बघा हे. हे माझ्या मागच्या वर्षीच्या बर्थडेला घातला होता मी. खूप छान दिसतंय ब्लाऊज पण. तेव्हा याची खूप डिझाईन नवीनच डिझाईन आलेली होती तेव्हा मी स्टिच केलं होतं. हे बघा लेअर आणि याच्यावरती स्वतः मी कुंदन वगैरे आणि मोतींची लेस लावलेली आहे. मणींची लेस लावली आणि कुंदन लावलेली. हे पण कटोरीचं ब्लाऊज आणि याचा गळा मी साधाच घेतलेला आहे, गोल गळा. आणि इथं पाठीवरती पण फुलांची फ्लॉवरची डिझाईन केलेली. असं दुसरं ब्लाऊज हे आताच माझ्या दिराच्या लग्नात शिवलं होतं मी हे ब्लाऊज. नवीन साडी होती ती पण छान साडी आहे. त्याच्यावरती हे बघा स्लीव पफ स्लीव शिवलेले होते. असं पफ येतात. याचा गळा पण खूप छान आहे व्ही शेप मध्ये. व्ही शेप मध्ये याचा गळा आहे. आणि इथं ब्लाऊजच्या कापडाची मी डिझाईन तयार केलेली आणि ती लावलेली. हे स्लीव्ज पण छान दिसतात. पफ स्लीव्ज असं म्हणतात यांना. दुसरं ब्लाऊज आहे हे. मी हे लग्नात शिवलं होतं कोणाच्या तरी. तेव्हा याचे ब्लाऊजची हे चालू होती, डिझाईन चालू होती फ्रिल वाली. स्लीवला फ्रिल लावलेली आणि हे पण फ्रिल मी ब्लाऊजच्या कापडचीच बनवलेली, पूर्ण फ्रिल लावलेली. पूर्ण ब्लाऊजला आणि लेस लावली. छान असा एक मोठा गोल गळा आहे आणि पुढच्या साईडला पण फ्रिल लावलेली गोल गळ्याला. पूर्ण फ्रिल कापडाची बनवलेली आणि वन टक्सचं हे ब्लाऊज. त्याच्यानंतर दुसरं ब्लाऊज. हे ब्लाऊज आहे गोल्डन कलर मध्ये. हे ब्लाऊज मी याच्यासाठी शिवलं होतं की सर्व साड्यांवर मॅच व्हायला पाहिजे. कधी आपल्याकडे नसलं ब्लाऊज शिवायला टाइम वगैरे भेटला तर एक ब्लाऊज प्रत्येकाकडे, 2 ब्लाऊज प्रत्येकाकडे असायला पाहिजे. एक ब्लॅक कलरचं आणि एक येतं गोल्डन कलरचं. हे ब्लाऊज आहेत ना कोणत्या पण साडीवर मॅच होतात. हे बघा लटकनची अशी डिझाईन तयार केली होती मी फ्लावर टाईप. आणि लेस लावली आणि हा मटका गळा आहे. लेस लावलेली कटोरीचं आहे हे. आणि या स्लीव्ज वरती अशी डिझाईन केलेली पानाची. हे बघा पानाची डिझाईन केली. इथं तुम्ही लेस पण लावू शकता पण मी लेस नाही लावलेली. बारीक लेस पाहिजे होती ती काय भेटली नव्हती म्हणून मी काय लावलेली नाही. हे पण ब्लाऊज छान आहे गोल्डन कलर. त्याच्यानंतर आहे हे कॉटन मध्ये कॉलरवाला आहे. बंद गळा आहे माझ्या कॉलरला. हे ब्लाऊज कॉलरवाला आणि याच्यावरती फिश कट स्लीव्ज घेतलेली आणि हे प्रिन्स कट मध्ये आहे. प्रिन्स कट बंद गळ्याचं ब्लाऊज आहे बघा. पुढे पण छान असा गळा आहे आणि याला फिश कटचे स्लीव्ज घेतले आणि सारखे स्लीव्ज पण असं. आणि याला पायपिंग लावलेली, रेडीमेड पायपिंग होती ती लावलेली. त्याच्यानंतर हे घागऱ्यावरचं पण घालू शकतो आपण. या टाईप मध्ये शिवलेलं आहे ब्लाऊज बोटनेकचं आणि ऑफ शोल्डर कट आहे तिथं आणि लेस लावलेली. आणि हे बघा पुढच्या गळा छान असा घेतला आणि बटन लावलेलं आहे. मागे पण छान असा गळा घेतला आणि बटन लावलं. हे वन टक्सचं ब्लाऊज आहे. वन टक्स आहे ते आणि लेस लावलेली आणि स्लीव्स पण मस्त आहे कटवाले असे कट हाफ कटवाले. त्याच्यानंतर पुढचा ब्लाऊज आहे हे माझ्या एंगेजमेंटचं ब्लाऊज आहे. तेव्हा घाई होती म्हणून गळ्याला काही एवढी डिझाईन नव्हती केली, स्लीव्जला डिझाईन नव्हती केली मी, साधी स्लीव्ज घेतलेली. पण गळ्याला डिझाईन केली होती पॅच तेव्हा डिझाईन चालू होती म्हणून मी गळ्यावर
पॅचची डिझाईन केलेली आहे. या पानाकार ग्रीन कलरचा साडी आहे, त्याच्यामुळे पॅच हा ग्रीन कलरचा लावलेला आहे आणि इथं मध्ये पण एक पॅच लावलेला आहे ब्ल्यू कलरचा. खूप छान असं ब्लाऊज आहे. पण कटोरी आहे, याला कटोरीचा ब्लाऊज आहे आणि साधी लटकन लावलेलं खूप घाई होते म्हणून. हे आहे पुढचं ब्लाऊज. त्याचं पण स्लीव साधे घेते, पण लग्नासाठी शिवलेलं होतं आणि याच्या स्लीवला मी मनीची लेस लावलेली. पुढचा गळा हे पण 4 टक्सचं ब्लाऊज, एक बेल्टवाला. लग्नासाठी हे पण घाई शिवलं होतं, पण त्याचा गळा हा वेगळा आहे, ते तुम्हाला असं नाही दिसणार फोटोमध्ये दिसेल. आणि वरती याची डिझाईन केलेली आहे बघा, रोज टाईप आणि चौकोनी अशी डिझाईन बनवून मी ती लेस लावलेली आणि वरती अशी आपली तयार लेस लावलेली. असं छान असा गळा आहे त्याचा, दिसत असेल तुम्हाला. चला तर मग हे होतं माझं ब्लाउजांचं कलेक्शन. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल चॅनलवरती चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप सारे ब्लाऊज होते माझे, मी घड्या करत होती साड्यांच्या आणि त्याच्या म्हणून म्हटलं की चला तर सर्वांसोबत माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन शेअर करूयात. तर म्हणून मी तुमच्यासोबत आहे माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन, डिझाईन ब्लाऊजचं कलेक्शन शेअर करत आहे. कसं वाटलं, काय वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी पुढचा व्हिडिओ कशावर बनवायला पाहिजे ते पण मला नक्की सांगा. केळीला मी सोडून काढून घेते आणि हिला मी मॅश करून घेणार आहे. रियांसाठी पॅनकेक बनवते. खराब केळी असेल तर ती काढून घ्यायची. करून घेते. केळी मॅश करून झाली, याच्यात मी आता हे कांदा टाकणार आहे. एक अंडा टाकून घेतलंय. हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलं. तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेते. हे बघा अशा प्रकारे मी एक पॅनकेक टाकून घेतलेला आहे. पॅनमध्ये बनवला 2-3 पॅनकेक म्हणू शकतो. नाही हे बघा, रियांशला खायची घाई लागलेली आहे. पलटून देते मी आता. दोघं साईडने असं छान असं शेकून घेणार आहे. हे बघा पॅनकेक तयार झालेला आहे. दोघं साईडने चांगलं शेकून घेतलं आहे मी. आता हे काढून घेते. छान असं पॅनकेक तयार आहे. आता रियांशला गरम गरम खायला नाही देणार, थंड करून देणार. भूक लागली त्याला, काही खायचं नावच नाही घेत होता. त्याला परत ते खाऊन बोर झालेला होता. म्हटलं चला आज नवीन काहीतरी करू. तर हे बघा पॅनकेक बनवलेला आहे आणि रियांश मस्त जेवण करतोय. आता त्याला झोप पण लागते. रियांश, ए रियांश, रियांश, यमी 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 लागते. हे खाऊन घेतला. खिचडी केलेली होती त्याला, त्याने खाल्ली नाही. आता मी खाऊन घेते. मी किचनमध्ये आले नाही बघा. माझी मम्मी काय बनवते नवीन काहीतरी. मी पेढा बनवायला सांगितलं होतं मम्मीला,
शाही तुकडा बनवलेला होता बघा, पूर्ण खाऊन टाकला माझ्या भाऊने. मला 2च पीस उरलेले आहेत. आता मी खाऊन घ्यायचं. मस्त होता शाही तुकडा. माझ्या भाऊ सगळा शाही तुकडा खाऊन गेला. 2च पीस उरले आता. आणि मम्मी बनवत आहे पेढे. दूध आणि मिल्क पावडर टाकून. दुसरं काय टाकलं त्याच्यात? काही नाही. टाकायची. इलायची पण आणि काय टाकायचं? इलायची पूड टाकून. ते फक्त मम्मीच्या जडाला लागलं. बघा मम्मीने पेढ्यांचं मिश्रण बनवून तयार केलेलं आहे. अशा प्रकारे पेढे बनवत आहे. वाव, खूप छान पेढा. टेस्ट 1 नंबर आहे. मस्त आहे. मस्त आहे पेढा.